नमस्कार, मी मीरा विश्वासराव। आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या साबुदाणा वड्याची पाककृती। साबुदाणा भिजवून घेतला आपण, हिरवी मिरची वाटून घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट आपण भाजून वाटून घेतलाय, जिरे, मीठ, बटाटे उकडून घेतलेत आणि तळण्यासाठी तेल। आता आपण एक बाउल घेऊयात। बाउल मध्ये आता हे सगळं साबुदाणा वड्याचं मिश्रण मिक्स करून घेऊया। प्रथम घेऊया साबुदाणा भिजवलेला। साबुदाणा आपण 1 तास भिजवून घ्यायचा आधी। त्यानंतर त्यामध्ये ऍड करूया भाजलेले शेंगदाण्याचा कूट, नंतर त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची ऍड करूया 2 स्पून आपल्या आवडीनुसार। नंतर घालूयात 1 चमचा जिरे, तर घालूयात 1 स्पून मीठ आणि आता ह्यामध्ये आपण बटाटे 2 किसून घेणार आहोत। किसून घेतोय कारण की म्हणजे ते एकजीव होणार आहे, चांगले बारीक होणार आहेत मॅश। आता आपलं हे सगळं मिश्रण मिक्स करून झाले आहे, तर आपण आता ह्याला चांगलं मळून घेणार आहोत। आता आपले हे वड्याचे मिश्रण मळून तयार आहे, तर आपण आता याचे वडे बनवून घेणार आहोत। हे चांगले एकजीव घ्यायचे मळून वडे बनवताना एकसारखं। आता आपले हे वडे वळून तयार आहेत। आता आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर आता आपण याच्यासाठी आपण आता तेल गरम करून घेऊया। त्यासाठी आता आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केला की आता त्यामध्ये तेल घालूया। आता आपले तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण आता वडे तळून घेणार आहोत। घालताना असं पूर्ण कढई नाही भरायचे, वडे क्रिस्पी होण्यासाठी त्याला आपण मंद तळून घेणार आहोत। आपली एक बाजू तयार झाली आहे। आता आपण हे दुसऱ्या बाजूने वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी त्याला आपण आता हाफ फ्राय करून घेणार आहोत। आता आपले हाफ फ्राय करून झाले आहेत आणि जे आपण आधी हाफ फ्राय केले होते वडे, ते पण आता आपण ह्यामध्ये 5 मिनिटासाठी परत क्रिस्पी होण्यासाठी परत तळून घेणार आहोत। ह्याच्यामुळे काय वडा क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा जास्त येतो, त्यामुळे वड्याचा तो वास पण असा छान सुटला आहे। वड्याला कुरकुरीत
तेलकटपणा येण्यासाठी आपण हे 5 मिनिटं परत आता सर्व वडे एकत्र टाकून करत आहोत। हा बघा, त्याला ब्राऊन आपले वडे होत आले आहे। वड्याचा कलर ब्राऊन गोल्डन झाला आहे, तो आतपर्यंत आता तयार आहे। अजून 1 मिनिट आपण हे तळून घेणार आहोत। आता आपण सर्विंग प्लेट मध्ये हे वडे सर्व करणार आहोत। आपले हे वडे सगळ्या बाजूनी चांगले क्रिस्पी भाजले गेले आहे, तळले आहे। आपला वडा छान क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे। तर आपण वड्याला छान टेस्ट आले आहे। आपला क्रिस्पी कुरकुरीत क्रंची वडा झाला आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आपल्याला जर ही डिश आवडली असेल तर आपण लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।